आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काकू काकू मी कसं सांगू तुम्हाला हेच मला कळत नाहीये. जे काही सांगायचं सरळ सांग ना. रडत सांगायची गरज नाहीये. तिला रडायला हवं, ती तर रडत नाहीये. तू तरी नीट सांग काय झालंय. हे बघ अंजली, भैरवी आणि जानकी दोघेही तुला विचारतात काय झालं म्हणून. तर ते प्लीज लवकर सांग. उगाच आमचं टेन्शन वाढवू नकोस. प्लीज तुम्ही सगळे ना यात सईला अजिबात दोष देऊ नका. तिची यात काहीच चूक नाहीये. मी सईला लहानपणापासून ओळखते. ती अशी नाहीये हो. या सगळ्या विक्रम प्रकरणात ना सईची काहीच चूक नाहीये. अंजली, पण तू बहिणीची बॅग घेऊन का आलीयस? अंजली सांग ना काय झालंय. अंजली, देवांश सर काही बोललेत का तुला? सांग ना. सई सई अगं सई मी तुला लहानपणापासून बघितलंय. तुझ्या आयुष्यातला सगळा स्ट्रगल बघितलाय मी. प्रत्येक वेळी तू सगळ्यांना हेल्प केलीस, पण तुझ्या हेल्पची जेव्हा वेळ आली ना तेव्हा सगळ्यांनी हात वर केले. सगळ्यांचं काय, मी तरी कोण आहे बोलणारी. मी पण तर खूप वाईट वागलीये ना ग तुझ्याशी. तर सगळ्याचं खूप वाईट वाटतंय सई मला. सई, तुला कोणीच समजू नाही शकलं ग सई. नॉट इव्हन देवांश. म्हणजे अंजली काय झालंय मला नीट सांग. देवांश सर काही म्हणालेत का तुला? काही बोललेत का? तू शांत बसू नको, प्लीज सांग ना काय झालंय. सॉरी सई, पण देवांशला तू त्यांच्या लाईफ मध्ये नकोयस आता. काय? तोंड सांभाळून बोल अंजली. देवांशच्या आयुष्यात सईचं काय स्थान आहे ते आम्हाला चांगलंच माहिती आहे. आणि काहीही झालं तरी त्याला धक्का लागणार नाही. देवांशला आणि सईला कोणीच वेगळं करू शकणार नाही. हो काकू, आय नो, माझी तीच इच्छा आहे. पण तू विक्रम आहे ना. त्या विक्रमचं नाव देखील घेऊ नकोस या घरात.